अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सखी सोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. येत्या 23 एप्रिलला म्हणजेच मंगळवारी 2024 रोजी हनुमान जयंती साजरी होणार आहे. तर हनुमानाचा जन्मोत्सव म्हणजेच हनुमान जयंती देशभरात साजरी केली जाते. भगवान श्रीरामाचा परमभक्त, भक्ती आणि शक्तीचा संगम असणाऱ्या हनुमानाची पूजा या दिवशी केली जाते. तर हनुमान जयंतीच्या दिवशी जर तुम्ही अशा काही गोष्टी केल्या तर तुमच्या मागच्या ज्या काही पीडा आहेत त्या निघून जातील. त्याचप्रमाणे घरामध्ये शांती आणि आनंद नांदेल. बघा, हनुमान जयंतीला तुम्ही जी काही सेवा कराल, जी काही भक्ती कराल ती पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करायची आहे. तर हनुमान जयंतीला आपल्याला एक खास उपाय करायचा आहे. या उपायाने तुमच्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत, ज्या अडचणी आहेत त्या नक्कीच कमी होतील. तर हनुमान जयंतीला असा कोणता उपाय करायचा हे पाहण्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामी चरणी प्रार्थना करते. तर आपल्याला हनुमान जयंतीला पिंपळाच्या 11 पानांचा उपाय करायचा आहे. तर यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठले तरी सुद्धा चालेल. यानंतर आपल्याला स्वच्छ अंघोळ करायची आहे. स्नान करून झाल्यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाची 11 पाने तोडून आणायची आहेत. बघा, ही पाने घेताना कोठेही तुटलेली नसावीत. आपल्याला अखंडित पाने घ्यायची आहेत. ही 11 पाने आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहेत. त्यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये कुंकू, अष्टगंध किंवा चंदन मिसळून घ्यायचे आहे आणि प्रत्येक पानावर श्रीराम असे लिहायचे आहे. तर हे नाव लिहिताना तुम्हाला हनुमान चालीसा पाठ करायचा आहे. सर्व पानांवर श्रीराम नाव लिहून तुम्हाला या पानांची एक माळ तयार करायची आहे आणि ही माळ तुम्ही कोणत्याही एका हनुमान मंदिरात जाऊन बजरंग बलीला अर्पित करायची आहे. बघा, तुमच्या घरामध्ये जर काही आर्थिक समस्या असतील, काही अडचणी असतील तर नक्कीच तुम्ही हा उपाय करून पहा. या उपायाने तुमच्या घरातील ज्या काही समस्या आहेत त्या नक्कीच कमी होण्यास मदत होईल. तुम्ही जी काही सेवा कराल, जी भक्ती कराल ती पूर्ण श्रद्धेने करा. त्या उपायाने हनुमान तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्या ज्या काही समस्या आहेत, ज्या अडचणी आहेत त्याचे निवारण करतील. त्यामुळे आवर्जून 23 एप्रिल मंगळवारी हा उपाय करायला विसरू नका. ही सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.